नमस्कार सर्वांना. गावाकडची माहिती येणार सावंत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहू शकता काय झालं आहे आपल्या गाडीचं बघितलं. हे ब्रेकचं तुटलेलं आहे. दगड लागला माळामध्ये आणि ब्रेकचा हे मधलं स्टँड आणि ब्रेकच्या मध्ये जो नट असतोय वायसर, तो दगडाला थटल्यामुळं तुटून बाजूला पडला. आता ब्रेक आपण सध्या अशा पद्धतीने बांधलाय. अतिशय बेकार परिस्थिती आहे. तुम्ही पाहू शकता. हे वेल्डिंग सुद्धा होत नाही, ह्याला नवीनच नट टाकावं लागते. तर माळामध्ये शूटिंग करायला गेलो होतो व्हिडिओ, तर त्या ठिकाणी हे दगड लागल्यामुळं हे तुटून बाजूला पडलं आणि त्या माळामध्ये त्या ठिकाणी काय बांधायला सुद्धा नव्हतं ब्रेकला, तरी पण तसंच तारा वगैरे सापडल्या त्यानं हे बांधलेलं आहे. तरी पण हे सरकते, तसंच चालवली गाडी. आता वेल्डिंगवाल्याकडे गेलतो, पण वेल्डिंगवाला पण म्हणतोय की हे जोडता येत नाही, ह्याला नवीनच टाकावं लागतंय. आपण पाहू शकता हे नट जाग्यावरून तुटलेलं आपल्याला दाखवा तुम्ही. बघा कशा पद्धतीनं ती नटाचं तुटून बाजूला पडलेलं दगडाच्या ह्याच्यामुळं. आपल्याला आता हे नट गॅरेजला जाऊन नवीनच नट टाकावं लागतोय, किंवा मग नट तरी टाकावं लागेल, किंवा मग स्टँडच नवीन टाकावं लागेल. कारण स्टँड बरोबरचा हा अक्सलचा नट आहे आणि तो वेल्डिंग करता येत नाही. फार अवघड झालेलं आहे. आता आपल्याला हे स्टँड तर नवीन टाकावं लागेल, किंवा हा वायसर तर मिळाला तर वायसर तर नवीन टाकावं लागेल. बघूया आता गॅरेजकडं निघालूया आपण, बघूया काय होतंय ते. पण जाता जाता अगोदर तुम्हाला हे व्हिडिओ काढून दाखवावं म्हटलं, कारण ह्याला नट काढायला म्हटलं तरी ह्याच्यातून एक अर्धा पाऊण तास किंवा तासभर सुद्धा लागू शकते. आणि नट तुटल्यामुळं आपलं व्हिडिओ काढायचं पण आपलं सगळंच राहून गेलं. पाहू शकता आपण अशा पद्धतीनं ही अडचण झालेली आहे नट तुटल्यामुळं. ब्रेकच पाठीमागचा लागत नाही, कारण हे बांधले खाली टेकते म्हणून, आणि गाडीला चालवता येत नाही. मग ही जर गाडी चालवताना खाली थटलं तर गाडी चालवता येत नाही. त्याच्यामुळे ही अशा पद्धतीनं बांधलेला आहे. फार अवघड झालेला आहे आपलं गाडीचं सिस्टीम. आणि ही जोरात धपका बसल्यामुळं दगडाचा हे तुटलेला आहे. तरी पण गॅरेजपर्यंत जास्त अशा पद्धतीनं आपण पॅक केलेला आहे. बघा कसं काय केलं हे. मोठा दगड होता बहुतेक, त्यामुळे हे दगडाला जोरात धपका बसला आणि हे अशा पद्धतीनं मोडून खाली पडलेला आहे. बघूया आता काय खर्च होईल ते करावं लागेल, कारण गाडी महत्त्वाची आहे. आपल्याला फिरायचं म्हटलं तर, व्हिडिओ वगैरे शॉर्ट वगैरे काढायचं म्हटलं तर गाडी लागते, आणि गाडीशिवाय काहीच जुळत नाही.